गुड आफ्टरनून. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? हॅलो, आवाज ऐकायला येतोय का? ओके, आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे. ओके, तर आज आपण इम्पॉर्टन्स घेणार आहोत प्रोसेस कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग आणि स्टँडर्ड कॉस्टिंग. ओके, तर आपण प्रोसेस कॉस्टिंगपासून सुरुवात करूया. तर बेसिकली प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेसचा अर्थ असतो की एका स्टेजवरनं दुसऱ्या स्टेजवर जाणे. अ प्रोसेस मीन्स अ डिस्टिंक्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन ऑर स्टेज. म्हणजे आपण आता शाळेत होतो तेव्हा प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, ग्रॅज्युएशन हे आपली एज्युकेशनची प्रोसेस आहे. म्हणजे आपण पहिलं प्रायमरीत होतो, प्रायमरीनंतर सेकंडरीला आलो, सेकंडरीनंतर हायर सेकंडरी ज्युनियर कॉलेजला होतो, नंतर आता सिनियर कॉलेज, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन. तर हे एज्युकेशनची प्रोसेस आहे. तसं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसबद्दल आपण इकडे शिकणार आहोत. इन प्रोसेस इंडस्ट्रीज द रॉ मटेरियल goes through a number of process in a sequence before the finished product is finally produced. म्हणजे एखादं समजा एखादी वस्तू बनते, फॉर एक्झाम्पल गाडी बनते, तर गाडी बनण्यासाठी निरनिराळ्या प्रोसेसवरनं गाडीला जावं लागतं, तेव्हा गाडीची निर्मिती होते. तर त्या निरनिराळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? प्रोसेस. आणि त्याचं जे अकाउंटिंग करतो त्याला प्रोसेस कॉस्टिंग म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, प्रोडक्शन ऑफ कोकोनट ऑइल इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग डिस्टिंक्ट प्रोसेस. आता आपल्याला समजा नारळाचं तेल काढायचं आहे, तर त्याला कोपरा क्रशिंग, म्हणजे पहिलं जो नारळ आहे त्याचं क्रशिंग केलं जातं, त्याच्यानंतर त्याचं रिफायनिंग होतं आणि शेवटची प्रोसेस फिनिशिंग आहे. तर तेल काढण्याच्या या 3 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. आता पुढे काय आहे? प्रोसेस कॉस्टिंग. प्रोसेस कॉस्टिंग इज अ मेथड ऑफ कॉस्टिंग यूज टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट इन ईच प्रोसेस. म्हणजे प्रत्येक प्रोसेस करताना आपल्याला किती खर्च येतो हे कॅल्क्युलेट करण्याची मेथड त्याला आपण प्रोसेस कॉस्टिंग म्हणतो. तर मी तुम्हाला काय सांगत होतो की प्रोसेस कॉस्टिंग म्हणजे काय? प्रत्येक प्रोसेसला जो खर्च येतो त्याला आपण प्रोसेस कॉस्ट म्हणतात. त्याच्यानंतर वेल्डन जो आहे हॅज डिफाईन प्रोसेस कॉस्टिंग ॲज अ मेथड ऑफ कॉस्टिंग यूज टू असर्टन द कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट ॲट ईच स्टेज ऑर ऑपरेशन ऑर मॅन्युफॅक्चर. म्हणजे ही एक कॉस्टिंगची मेथड आहे ज्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रोसेसची प्रॉडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करतो, त्याला प्रोसेस कॉस्टिंग म्हणतात. त्याच्यानंतर जी ICMA लंडनची संस्था आहे त्याच्यानुसार इट इज अ फॉर्म ऑफ ऑपरेशन कॉस्टिंग. आता ऑपरेशन कॉस्टिंग हा एक प्रकार आहे जो तुम्हाला MCOMला आहे, वेअर स्टँडर्डाइज गुड्स आर प्रोड्यूस, जिथे आपण एकच प्रकारचे गुड्स आपण बनवतो. त्याच्यानंतर पुढे प्रोसेस कॉस्ट म्हणजे काय? अकॉर्डिंग टू CAS म्हणजे कॉस्टिंग अकाउंटिंग स्टँडर्ड 1, when the production process is such that goods are produced from a sequence or continuous repetitive operation or process, the cost incurred during a period is considered as process cost. म्हणजे नेमकं प्रोसेस कॉस्ट म्हणजे काय? म्हणजे एकच प्रॉडक्ट एकाच प्रोसिजरनी आपण बनवतोय प्रत्येक वेळेला, तर त्याला जो खर्च येतो त्याला आपण प्रोसेस कॉस्ट म्हणतो. द प्रोसेस कॉस्ट पर युनिट इज डिराइव्ड बाय डिवायडिंग द प्रोसेस कॉस्ट बाय नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस इन द प्रोसेस ड्युरिंग द पिरियड. आता ही कॉस्ट कशी काय काढतो? आपण जितक्या वस्तू बनवल्या त्याला भागून, फॉर एक्झाम्पल 10,000 वस्तू बनवल्या आणि त्याला बनवायला खर्च लागला 1,00,000 रुपये, म्हणजे प्रत्येक वस्तू मागे आपल्याला 10 रुपये खर्च आला, तर त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज कॉस्ट. तर ॲव्हरेज कॉस्ट कसं आहे? प्रत्येक गोष्टीला एकच खर्च येईल असं काय नाही, पण त्याची टोटल घेतली आणि त्याला त्याच्या क्वांटिटीनी डिवाइड केलं तर ती ॲव्हरेज कॉस्ट आहे. तर ॲव्हरेज कॉस्ट आपण काढतो, जसं आपण 11वी-12वीमध्ये गुडविलसाठी काढायचो. नंतर प्रोसेस कॉस्टिंग इज अप्लाइड when large number of identical products are manufactured.
तर हे खूप महत्त्वाचं आहे. प्रोसेस कॉस्टिंग हे कधी आपण वापरतो, जेव्हा एकाच प्रकारचे प्रॉडक्ट आपण भरपूर प्रमाणात अमाप प्रमाणात आपण मॅन्युफॅक्चर करतो, तेव्हा प्रोसेस कॉस्टिंग हे आपल्याला यूज करावं लागतं. आता त्याच्यात बेसिक टर्म्स काय काय वापरले जातात, याच्यात ऑब्जेक्टिव्ह याचे विचारले जातात. तर पहिलं म्हणजे काय, नॉर्मल लॉस. आता नॉर्मल लॉस म्हणजे काय, की सर्वसाधारणपणे आपण जेव्हा एखादं काम घेतो त्यावेळेला तो तो आपला जो ते नुकसान होणारच आहे. फॉर एक्झाम्पल, आता आपण एखादं शर्ट शिवतो त्यावेळेला काही कपडा आपला कटिंगमध्ये जातो, म्हणजे तो खर्च तुमचा होणारच, तो लॉस तुमचा होणारच आहे असं आपल्याला मनात ठरवावं लागतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तेवढी अमाऊंट लॉस ही होणार आहे, तर तिला आपण काय म्हणतो, नॉर्मल लॉस. ती आपल्याला कंट्रोल करता येत नाही, अनकंट्रोलेबल लॉस त्याला म्हणतो. आता इथे काय म्हटलं आहे, नॉर्मल लॉस इज कॅल्क्युलेटेड ॲट अ सर्टन पर्सेंटेज ऑफ युनिट इंट्रोड्यूस इन द प्रोसेस. आता हे काढला कशावर जातो, की आपण सम सॉल्व करताना केलं होतं की जर समजा 10,000 युनिट इंट्रोड्यूस केले, 10,000चं क्वेश्चनमध्ये सांगितलं की 1% नॉर्मल लॉस आहे, तर 10,000चं 1% आपण कॅल्क्युलेट करायचो. 10,000चं 1% 100 येतात, म्हणजे त्याचे 100 युनिट हे लॉस होणार आहेत. तर ही पहिली स्टेप आहे. द फर्स्ट स्टेप इज टू फिक्स द पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस. म्हणजे साधारण पहिली स्टेप आपल्याला हे पर्सेंटेज फिक्स करावं लागतं, किती पर्सेंटेज आपला लॉस होणार आहे ते. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, सगळ्यात पहिली स्टेप काय, हे पर्सेंटेज फिक्स करावं लागतं, किती पर्सेंट आपला नॉर्मल लॉस होणार आहे ते. आणि ते पर्सेंट आपल्याला इनपुटवरती अप्लाय करायला लागतं. इनपुट म्हणजे काय, किती मटेरियल आपण तिकडे ट्रान्सफर केलेलं आहे ते इनपुट आहे. तर आपल्याला इनपुटवरती नॉर्मल लॉसचं पर्सेंटेज अप्लाय करायला लागतं, म्हणजे आपल्याला नॉर्मल लॉसची क्वांटिटी कळते. आता नॉर्मल लॉस इज द लॉस एक्सपेक्टेड अंडर नॉर्मल सर्कमस्टेन्सेस. इट इज अनअवॉइडेबल किंवा इट इज अनकंट्रोलेबल. त्याला आपल्याला कंट्रोल करता येत नाही, तेवढा लॉस होणारच आहे असं आपल्याला ॲझम्पशन करावं लागतं. तर जो कंट्रोल करता येत नाही, अनकंट्रोलेबल आहे, तो नॉर्मल लॉस, म्हणजे तो होणारच आहे. तर नॉर्मल लॉसचं तुम्ही काय लक्षात ठेवायचं, ते इनपुटवरती कॅल्क्युलेट केलं जातं. पहिली गोष्ट ते इनपुटवरती कॅल्क्युलेट केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे तो अनकंट्रोलेबल आहे. दुसरी गोष्ट काय, तो अनकंट्रोलेबल आहे. आणि तिसरी गोष्ट, ते प्रोसेस ऑफ कॉस्टिंगच्या क्रेडिट साईडला येतं, प्रोसेस कॉस्टिंगच्या क्रेडिट साईडला येतं. तर ते सगळं मी इथे लिहिलेलं पण आहे. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे ती आहे नॉर्मल आउटपुट. आता नॉर्मल आउटपुट म्हणजे काय, इनपुटमधनं आपण नॉर्मल लॉस वजा करतो. समजा मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं की 10,000 आपलं इनपुट आहे, 10,000 इनपुट आहे आणि त्याच्यातनं नॉर्मल लॉस 100 आहे, तर ते मायनस केल्यावरती 9,900 येतात. म्हणजे नॉर्मल आउटपुट 9,900. 10,000 इनपुट आहे, 10,000 इनपुट आहे, त्याच्यातनं नॉर्मल लॉस 100चा गेला, तुम्हाला हातात मिळणार 9,900. तर ते नॉर्मल आउटपुट आहे. नॉर्मल आउटपुट म्हणजे काय, नॉर्मल लॉस मायनस केल्यावर जे राहतं ते नॉर्मल आउटपुट. इकडे म्हटलं पण आहे, नॉर्मल आउटपुट म्हणजे इनपुट मायनस नॉर्मल लॉस. मगाशी इनपुटवरती पर्सेंटेज काढलं, ते नॉर्मल लॉस होतं. आता तो नॉर्मल लॉस मायनस करायचा इनपुटमधनं, म्हणजे 10,000तनं 100 युनिट मायनस केले की 9,900 राहतात, ते नॉर्मल आउटपुट. आपण हे लेक्चरच्या वेळेला करायचो. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे युनिट कॉस्ट. आता नीट लक्ष द्या, युनिट कॉस्ट ज्याला आपण कॉस्ट पर युनिट CPU म्हणतो, कॉस्टशीटमध्ये त्याला आपण कॉस्ट पर युनिट म्हणायचो, इथे त्याला युनिट कॉस्ट म्हणतात. तर युनिट कॉस्ट म्हणजे काय, द प्रोसेस अकाउंट इज नॉट क्रेडिटेड विथ सेल्स व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल लॉस. आता हे महत्त्वाचं टर्म आहे. आता आपण काय करतो माहिती आहे का, जो लॉस आहे ना त्याला 2 भागामध्ये डिवाइड करतो, एक नॉर्मल लॉस, एक ॲबनॉर्मल लॉस. आणि नॉर्मल लॉसला आपण स्क्रॅप व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करतो, ॲबनॉर्मल लॉसला जो CPU येतो, ज्याला आपण
युनिट कॉस्ट म्हणतो, म्हणजे प्रोसेस कॉस्टिंगमध्ये त्याला युनिट कॉस्ट म्हटलं जातं. तर ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेनला युनिट कॉस्टने मल्टिप्लाय केलं जातं. इट इज क्रेडिटेड विथ द सेल ऑफ व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस, म्हणजे नॉर्मल लॉसला आपण स्क्रॅप व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो. आणि उरलेली असते ती नेट कॉस्ट आहे. तर नेट कॉस्ट कशी आपण काढतो? ग्रॉस कॉस्ट म्हणजे काय? डेबिट साईडची टोटल, त्याला ग्रॉस टोटल कॉस्ट म्हणतो. आणि त्याच्यातनं ही जी स्क्रॅप व्हॅल्यू आहे नॉर्मल लॉसची मायनस करतो. म्हणजे आपण CPU काढताना करायचो टोटल डेबिट मायनस टोटल क्रेडिट, तेच हे मी लिहिलेलं इकडे. टोटल डेबिट म्हणजे काय? ग्रॉस टोटल कॉस्ट आणि त्याच्यातनं नॉर्मल लॉस किंवा टोटल क्रेडिट मायनस करतो, म्हणजे सेल व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस, म्हणजे ही नॉर्मल कॉस्ट झाली. आपण स्क्रॅप व्हॅल्यू मायनस केल्यावर काय मिळते? नॉर्मल कॉस्ट. आता ही जी नॉर्मल कॉस्ट आहे हिला आपल्याला नॉर्मल आउटपुटनी डिवाइड करायचं आहे. लक्षात घ्या, नॉर्मल कॉस्ट कशी काढली? स्क्रॅप वजा करून. नॉर्मल कॉस्ट कशी काढली? स्क्रॅप वजा करून. आणि नॉर्मल कॉस्टला नॉर्मल आउटपुटनी डिवाइड करायचं आहे. नॉर्मल कॉस्टला म्हणजे मी तुम्हाला इकडे एक्सेल फाईलमध्ये करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर कळेल. हे बघा, एक्सेल फाईल मी बनवतो इकडे. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. हे बघा, तर पहिली गोष्ट काय? पहिली गोष्ट नॉर्मल कॉस्ट काय ते बघूया. नॉर्मल कॉस्ट. तर नॉर्मल कॉस्ट म्हणजे काय असतं? ग्रॉस टोटल कॉस्ट त्याला आपण म्हटलेलं आहे. ग्रॉस टोटल कॉस्ट. आता ग्रॉस टोटल कॉस्ट म्हणजेच काय? डेबिट साईडची टोटल. डेबिट साईड टोटल, जे आपण सम सॉल्व करताना करायचो. डेबिट साईड टोटल. ठीक आहे. आणि त्याच्यातनं काय करतो आपण? सेल ऑफ स्क्रॅप जो आहे नॉर्मल लॉसचा, सेल ऑफ स्क्रॅप नॉर्मल लॉस, तो आपण मायनस करतो. सेल ऑफ स्क्रॅप म्हणजेच काय? क्रेडिट साईडची टोटल. तर हे काय? हे नॉर्मल कॉस्ट झालं. नॉर्मल कॉस्ट आपण अशी काढतो. ओके. या नॉर्मल कॉस्टला दुसरं नाव आहे नेट कॉस्ट. ओके. तर आता नॉर्मल कॉस्ट काढली, त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलं नॉर्मल आउटपुट. नॉर्मल आउटपुट किंवा नॉर्मल प्रोडक्शन त्याला आपण म्हणतो. तर नॉर्मल आउटपुट कसे काढतो आपण? इनपुट मायनस नॉर्मल लॉस. इनपुट मायनस नॉर्मल लॉस. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे? CPU किंवा युनिट कॉस्ट. CPU आपण कॉस्ट शीटमध्ये म्हणतो, इथे आपण काय म्हणतो? त्याला युनिट कॉस्ट म्हणतो. तर युनिट कॉस्ट आपण कशी काढतो? नॉर्मल कॉस्टला नॉर्मल आउटपुटनी डिवाइड करतो. नॉर्मल कॉस्ट डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट. तर मी सोपं करण्यासाठी तुम्हाला हे CPU शिकवलं होतं.
पण आता आपल्याला टर्म्स प्रॉपर वापरायचे आहेत म्हणून मी युनिट कॉस्ट लिहिला आहे. युनिट कॉस्ट कशी काढली? नॉर्मल कॉस्ट डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट. ठीक आहे, तर हे एक टर्म झालं. त्याच्यानंतर आता आपण पुढचं शिकूया. हे दुसरं स्क्रीन शेअर करतो. दुसरं स्क्रीन आलं का? दिसतंय? येस. ओके, आता युनिट कॉस्टबद्दल आपण शिकलो. तर युनिट कॉस्ट द प्रोसेस अकाउंट इज क्रेडिटेड विथ द सेल व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल लॉस नॉट क्रेडिटेड. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो, जो लॉस आहे त्याला दोन भागात डिवाइड करतो. नॉर्मल लॉसला स्क्रॅप व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो आणि जो ॲबनॉर्मल लॉस आहे त्याला CPU किंवा युनिट कॉस्टनी मल्टिप्लाय करतो. इट इज क्रेडिटेड विथ द सेल व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस. म्हणजे नॉर्मल लॉसला स्क्रॅप व्हॅल्यू आली. आता नेट कॉस्ट किंवा नॉर्मल कॉस्ट आपण कशी काढली? टोटल ग्रॉस कॉस्ट मायनस सेल व्हॅल्यू ऑफ नॉर्मल लॉस, त्याने आपण नॉर्मल कॉस्ट काढली. आणि नॉर्मल कॉस्ट आपण काय करतो? नॉर्मल आउटपुटला डिवाइड करतो. जसं मी मगाशी सांगितलं, नॉर्मल कॉस्टला नॉर्मल आउटपुटनी डिवाइड करून आपण युनिट कॉस्ट काढतो. त्याच्यानंतर पुढचं जे टर्म आहे ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन. आता ॲबनॉर्मल लॉस म्हणजे काय की आपण आता मगाशच्या एक्झाम्पलमध्ये 10,000 युनिट टाकले, त्याच्यातले 100 युनिट आपलं नुकसान होणार आणि आपल्याला हातात मिळणार 9,900. समजा हातात 9,800 मिळाले म्हणजे 100 अजून आपले नुकसान झालं, 100 एक्स्ट्रा नुकसान झालं. तर ते जे 100 एक्स्ट्रा नुकसान होतं आहे त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल लॉस. पण 9,950 मिळाले. आपण अंदाज काय बांधला की 9,900 आपल्याला मिळाले पाहिजेत, पण आपल्याला मिळाले 9,950 म्हणजे 50 एक्स्ट्रा मिळाले. तर ॲबनॉर्मल गेन म्हणजे नॉर्मल लॉसपेक्षा जर कमी आलं तर काय म्हणणार? ॲबनॉर्मल. नॉर्मल लॉसपेक्षा कमी ॲबनॉर्मल लॉस म्हणायचं, ॲबनॉर्मल लॉस. आणि नॉर्मल लॉसपेक्षा जर जास्त झालं तर ॲबनॉर्मल गेन. एकदम सिम्पल आहे. ओके, मी तुम्हाला परत एकदा ते स्क्रीन दाखवतो, मी तुम्हाला फरक कळेल. स्क्रीन आलं का? येस. ओके, आता नीट लक्ष द्या. आता आपण एक्झाम्पल घेऊया. आपण इनपुट टाकलं 10,000. ओके, त्याच्यातनं आपण नॉर्मल लॉस 10% वजा करूया. नॉर्मल लॉस 10% वजा करायचा. 10% म्हणण्यापेक्षा 1% करूया. तर 10,000चा 1% 100 आला. आता आपल्याला काय मिळणार? नॉर्मल आउटपुट. नॉर्मल आउटपुट आपल्याला मिळालं 10,000तनं 100 गेले 9,900. 9,900 नॉर्मल आउटपुट आहे. आता नीट लक्ष द्या. आता याच्यातनं आपण काय करतो? ॲक्च्युअल आउटपुट असतं ना ते परत मायनस करतो. ॲक्च्युअल आउटपुट मायनस करतो. समजा ॲक्च्युअल आउटपुट 9,800 आहे तर आपण काय म्हणणार? ॲबनॉर्मल लॉस. ॲबनॉर्मल लॉस 100 येणार. म्हणजे साधारण मग ॲबनॉर्मल लॉस काढतो कसा आपण?
आता आपलं नॉर्मल जास्त आहे, ॲक्च्युअल कमी आहे, तर नॉर्मल आउटपुट मायनस ॲक्च्युअल आउटपुट. नॉर्मल जास्त आहे, ॲक्च्युअल कमी आहे, म्हणून नॉर्मलमधनं ॲक्च्युअल मायनस करतो. ओके. आणि नंतर ॲबनॉर्मल गेन उलटा करायचा. ॲबनॉर्मल गेन म्हणजे ॲक्च्युअलमधनं नॉर्मल मायनस करायचं. ॲक्च्युअल आउटपुट मायनस नॉर्मल आउटपुट. हां, आता नीट लक्ष द्या. नॉर्मल आउटपुट 9900 आहे आणि आपल्याला ॲक्च्युअल आउटपुट 9950 मिळालं. तर आता हे उत्तर मायनसमध्ये येतं आहे, म्हणजे इथे काय ॲक्च्युअल आउटपुट जास्त आहे. ॲक्च्युअल आउटपुट जास्त आहे, नॉर्मल कमी आहे, म्हणजे तिकडे ॲबनॉर्मल गेन येणार. तर ॲबनॉर्मल गेनला फॉर्म्युला उलटा करायचा. ॲबनॉर्मल गेन इक्वल टू ॲक्च्युअल आउटपुट मायनस नॉर्मल आउटपुट. तर हे असं आहे. तर ही इक्वेशन सगळे फॉर्म्युलाज मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. हे पण लेक्चर मी पाठवणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आता पुढची स्टेप इथे म्हटलेलं आहे, द नेक्स्ट स्टेप इज टू कम्पेअर द नॉर्मल आउटपुट विथ ॲक्च्युअल आउटपुट, जे आता आपण केलं ऑफ द प्रोसेस टू डिटरमाइन द क्वांटिटी ऑफ ॲबनॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल गेन. म्हणजे किती ॲबनॉर्मल लॉस निघाला किंवा किती ॲबनॉर्मल गेन निघालं हे आपण कॅल्क्युलेट करतो. तर त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, दिस कम्पॅरिझन इज मेड बाय प्रिपेरिंग अ स्टेटमेंट ऑफ क्वांटिटी रिकन्सिलेशन. आपण जे बनवलं त्याला क्वांटिटी रिकन्सिलेशनचे स्टेटमेंट म्हणतात. आता इथे काय म्हटलं आहे की ॲक्च्युअल आउटपुट जर समजा कमी आहे, नॉर्मल जास्त आहे, नॉर्मलमधनं ॲक्च्युअल मायनस करतो तर ॲबनॉर्मल लॉस मिळतो. आणि जर उलटं केलं, ॲक्च्युअलमधनं नॉर्मल मायनस करतो तर ॲबनॉर्मल गेन मिळणार. ओके. ॲबनॉर्मल लॉस मे बी कॉस्ड बाय ॲबनॉर्मल सर्कमस्टान्सेस सच ॲज ॲक्सिडेंट, इनएफिशियन्सी ऑफ वर्कर, पॉवर फेलियर, बॅड क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल अँड सो ऑन. हे कशामुळे होतं की ॲक्सिडेंट झाले, वर्कर्स एवढे फास्ट काम करणारे नाही आहेत, इनएफिशियंट आहेत, पॉवर फेलियर, लाईट जातात, नंतर रॉ मटेरियल खराब क्वालिटीचे आहेत. तर असे काय रिझन्स आहेत, त्याच्यामुळे काय होतं की आपलं ॲक्च्युअल आउटपुट कमी निघतं. त्याच्यानंतर आपण आता काय करतो, ॲबनॉर्मल लॉसला पण क्रेडिट करतो, नॉर्मल लॉसला पण क्रेडिट करतो, ॲबनॉर्मल लॉसला पण क्रेडिट करतो. आता त्याच्या उलट आहे ॲबनॉर्मल गेन. आता ॲबनॉर्मल गेन कशामुळे होतं, वर्कर्सच्या एफिशियन्सीमुळे. म्हणजे वर्कर्स काम करायला फास्ट असतील किंवा एक्सलंट क्वालिटी ऑफ मटेरियल, आपण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल विकत घेतलं, रिसेंट रिपेअर्स ॲट मशिनरी, मशिनरीची नुकतीच रिपेअरिंग झाली आहे, तर अशा कारणांमुळे काय होतं ॲबनॉर्मल गेन. आता ॲबनॉर्मल गेन उलटं आहे, ॲबनॉर्मल लॉसला आपण क्रेडिट देतो, ॲबनॉर्मल गेनला आपण डेबिट देतो, प्रोसेस अकाउंटला ते डेबिट होतं. ओके. पुढे काय म्हटलं आहे, इन बोथ केसेस इट इज डिझायरेबल फॉर द मॅनेजमेंट टू फाइंड आउट अँड ॲनालाइज द रिझन्स फॉर द ॲबनॉर्मलिटी. म्हणजे जरी ॲबनॉर्मल लॉस जरी आला तरी आपल्याला कारणं शोधून काढायची आहेत, कारण आपल्याला तो पुढे टाळायचा आहे. आणि ॲबनॉर्मल गेन जरी आला तरी कारणं शोधायची आहेत, कारण आपल्याला ते कंटिन्यू करायचं आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला ॲबनॉर्मल गेनच यायला पाहिजे.
तर दोन्ही केसेसमध्ये त्याची कारणं शोधायला पाहिजे. तर सॉरी, त्याच्यानंतर पुढे काय, फाइंड आउट द कॉस्ट ऑफ ॲक्च्युअल आउटपुट. आता पुढची स्टेप काय करतो आपण, प्रोसेस कॉस्टिंग सॉल्व करताना शेवटला ट्रान्सफर करतो. तर त्यावेळेला आपण काय करतो, जे काय ट्रान्सफर झालेलं आहे ॲक्च्युअल आउटपुट त्याची आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करतो, त्याच्या युनिट्सला सी पी यूनी मल्टिप्लाय करतो. ओके, त्याच्या पुढे काय म्हटलं आहे, द युनिट कॉस्ट वर्कआउट इन अबाउट स्टेप नंबर 3 इज अप्लाइड टू द. आता ते कुठे कुठे अप्लाय होतो, जो आपण सी पी यू किंवा युनिट कॉस्ट काढतो तो आपण कुठे कुठे त्याला मल्टिप्लाय करतो. एक म्हणजे ॲक्च्युअल आउटपुटला, म्हणजे जे ट्रान्सफर होत आहे पुढच्या प्रोसेसला ते ॲक्च्युअल आउटपुट आहे त्याला आपण मल्टिप्लाय करतो. दुसरं म्हणजे ॲबनॉर्मल लॉसला आणि तिसरं म्हणजे ॲबनॉर्मल गेनला. या 3 ठिकाणी ते आपण वापरतो इन ऑर्डर टू फाइंड आउट देअर रिस्पेक्टिव्ह टोटल कॉस्ट. पुढे काय म्हटलं आहे, द युनिट कॉस्ट मल्टिप्लाइड बाय द ॲक्च्युअल युनिट्स ऑफ गुड आउटपुट ऑफ द प्रोसेस गिव्स द टोटल कॉस्ट ऑफ द गुड आउटपुट. आता हे महत्त्वाचं आहे की आपण काय करतो, जे काय आपलं आउटपुट निघालेलं आहे तर ते गुड आउटपुट आहे. जे आउटपुट निघाले ते कुठले, गुड आउटपुट. तर त्याची कॉस्ट काढण्यासाठी आपण युनिट कॉस्टनी त्याला मल्टिप्लाय करतो. आता इथे खाली काही फॉर्म्युलाज मी तुम्हाला दिलेले आहेत. तर नॉर्मल लॉस म्हणजे काय, इनपुट इंटू पर्सेंटेज ऑफ नॉर्मल लॉस. इनपुटला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं. नंतर नॉर्मल आउटपुट कसं काढलं, इनपुटमधनं नॉर्मल लॉस मायनस करायचा. नंतर युनिट कॉस्ट कसं काढलं ते मी मगाशी दाखवलं, नॉर्मल कॉस्ट डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट. नॉर्मल कॉस्ट कसं काढतो, डेबिट साईडची टोटल म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोसेस लेस सेल व्हॅल्यू ऑफ नॉर्मल कॉस्ट डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट कसं काढतो, इनपुट मायनस नॉर्मल लॉस. इनपुट मायनस नॉर्मल लॉस कडून आपण नॉर्मल आउटपुट काढतो. नंतर ॲबनॉर्मल लॉस जे मी तुम्हाला सांगितलं, नॉर्मल आउटपुटमधनं ॲक्च्युअल आउटपुट मायनस करतो. नॉर्मल आउटपुटमधनं ॲक्च्युअल लॉस आउटपुट मायनस करतो. त्या उलट ॲबनॉर्मल गेन, नॉर्मल गेन कसं काढतो, ॲक्च्युअल आउटपुटमधनं नॉर्मल आउटपुट आपण मायनस करतो. त्याच्यानंतर तिघांची कॉस्ट कशी काढली ते दिलं आहे. कॉस्ट ऑफ ॲक्च्युअल आउटपुट कसं काढलं आहे, तिघांनाही आपण युनिट कॉस्टनी मल्टिप्लाय केलं आहे. जसं इथे वरती मी म्हटलं आहे तसं युनिट कॉस्ट इंटू युनिट्स ऑफ ॲक्च्युअल आउटपुट, कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस युनिट कॉस्ट इंटू युनिट्स ऑफ ॲबनॉर्मल लॉस आणि कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन बरोबर युनिट कॉस्ट इंटू युनिट ऑफ ॲबनॉर्मल गेन. तर हे तुम्हाला मी समराईज करून दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं प्रोसेस कॉस्टिंग भरपूर झालं. त्याच्यानंतर आता आपण मार्जिनल कॉस्टिंगचं स्टार्ट करूया. आता मार्जिनल कॉस्टिंग, आता ही जी मार्जिनल कॉस्टिंग आहे ॲक्च्युली त्याची जी थेरी आहे ती कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस याच्यावरनं घेतलेली आहे. तर विच रिक्वायर्स कॉस्ट टू बी कॅटेगराइज ॲज फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. तर हे कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट ॲनालिसिस काय करतं की जी कॉस्ट आहे तिला फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट असं तिचं कॅटेगरायझेशन आहे. तर त्याच्यानंतर आता आपण सिम्पल पहिलं शिकूया, सिम्पल मार्जिनल कॉस्टिंग इक्वेशन्स काय काय ती आपण शिकूया. तर फॉलोइंग इक्वेशन्स इमर्ज फ्रॉम द मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट. आता सगळ्यात पहिलं आपण जे शिकलो होतो ते म्हणजे सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं. ॲक्च्युली ते इक्वल टू आहे, चुकून मायनस आहे. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन. तसंच पुढे काय येणार, त्याला पर युनिट केलं आहे. कॉस्टला आपण काय केलं, पर युनिट केलं आहे. और सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट येते. सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. मी तुम्हाला याच्यावर पाठवून देतो व्हॉट्सअपवरती त्याचा फॉर्म्युला.
ओके, मी तुम्हाला फॉर्म्युला पाठवलेला आहे. सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट असा फॉर्म्युला आहे. त्याच्या खाली कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट बरोबर प्रॉफिट, म्हणजे सेलिंग प्राईसमधनं पहिलं व्हेरिएबल कॉस्ट मायनस करून कॉन्ट्रीब्युशन येतं, कॉन्ट्रीब्युशनमधनं फिक्स कॉस्ट मायनस केलं की प्रॉफिट येतं. आता म्हणजे ही जी दोन इक्वेशन जोडली तर सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट हे कॉन्ट्रीब्युशन आहे आणि फिक्स कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केलं तरी पण ते कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे एस मायनस व्ही इक्वल टू एफ प्लस पी. आता इथे काय म्हटलं आहे, शेवटचं जे इक्वेशन आहे याच्यात आपल्याला कुठलेही जर 3 माहिती असतील तर चौथं काढता येतं. द लास्ट इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, वाईडली यूज बाय मॅनेजमेंट फॉर टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन रिगार्डिंग प्रोडक्शन अँड सेल्स. तर हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे. आणि एनी 3 फॅक्टर्स इन द अबाव इक्वेशन आर नोन, द फोर्थ कॅन बी वर्क आउट बाय सॉल्विंग द इक्वेशन. म्हणजे कुठली 3 जर आपल्याला आन्सर्स माहिती असतील तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर पुढं आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. आता प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो म्हणजे काय, जे कॉन्ट्रीब्युशन आपण पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करतो. कॉन्ट्रीब्युशन एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज इज कॉल्ड प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. तर हा फॉर्म्युला वापरला की आपल्याला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो मिळतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ब्रेक इव्हन ॲनालिसिस. तर ब्रेक इव्हन ॲनालिसिस काय असतं की त्याच्यामुळे आपल्याला कळतं की किती आपल्याला युनिट विकायला पाहिजेत, किती युनिट विकायला पाहिजे किंवा सेल किती करायला पाहिजे की जेणेकरून आपण टाकलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो तेवढे रिकवर होतील, आपण त्याच्यात प्रॉफिट नाही कमवणार. किती सेल करायला पाहिजे किंवा किती युनिट विकले पाहिजे की जेणेकरून आपण आपली इन्व्हेस्टमेंट वसूल करू शकतो. तर त्याचं जे आन्सर मिळतं त्याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट असं म्हणतो. तर इकडे काय म्हटलेलं आहे, ब्रेक इव्हन पॉईंट मीन्स द पॉईंट ऑफ नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे किती सेल केल्यावरती आपण आपली इन्व्हेस्टमेंट वसूल केली की जिकडे आपला प्रॉफिट पण नाही आपला लॉस पण नाही आहे. तर इकडे काय म्हटलं आहे, BEP इज द व्हॉल्यूम ऑफ अमाऊंट. म्हणजे व्हॉल्यूम आउटपुट म्हणजे काय, क्वांटिटी ऑर सेल्स, सेल्स म्हणजे अमाऊंटमध्ये असतं. ॲट विच द टोटल कॉस्ट इज इक्वल टू द रेव्हेन्यू. म्हणजे जिकडे आपण केलेला खर्च आपल्या रिव्हेन्यू म्हणजे इन्कम एवढा आहे. कॉस्ट आणि रिव्हेन्यू दोन्ही सेम आहे. तर त्यावेळेला जेवढे सेल करतो किंवा युनिट विकतो त्याला आपण काय म्हणतो, ब्रेक इव्हन पॉईंट. तर बिलो द BEP द कन्सर्न मेक लॉस. म्हणजे त्याच्यापेक्षा जर कमी सेल केला तर आपण लॉसमध्ये जाणार आणि त्याच्यापेक्षा जर जास्त सेल केला तर प्रॉफिटमध्ये जाणार. बिलो द BEP द कन्सर्न मेक लॉस, ॲट द BEP द कन्सर्न मेक्स नायदर प्रॉफिट नॉर लॉस. म्हणजे BEP एवढेच जर विकले तर आपण सेलही लॉसही नाही होणार, आपला प्रॉफिट नाही होणार. आणि BEPच्या वरती जर गेलं तर आपला प्रॉफिट होणार. ओके. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ युनिट्स टू बी सोल्ड ऑर सेल्स टू बी मेड टू रिकवर द इन्व्हेस्टमेंट मेड इन द बिझनेस इज कॉल्ड ब्रेक इव्हन पॉईंट. म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन करण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणतो, ब्रेक इव्हन पॉईंट. आता तो काढायचा कसा, ब्रेक इव्हन पॉईंट इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ आयदर युनिट्स ऑर व्हॅल्यू. म्हणजे आयदर आपण युनिट्समध्ये उत्तर काढू शकतो किंवा त्याची अमाऊंटमध्ये आन्सर आपण काढू शकतो. दस ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्सचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आपण जे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट बघितलं त्याला डिवाइड करायचं, फिक्स कॉस्टनी त्याला डिवाइड करून आपल्याला काय मिळणार, ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्समध्ये मिळणार. आणि जर अमाऊंटमध्ये जर पाहिजे असेल तर फिक्स कॉस्टला आपल्याला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोनी डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला आपण उलटंही करू शकतो. म्हणजे फिक्स कॉस्ट जर काढायची असेल तर ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंटला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोनी मल्टिप्लाय करायचं. तर हा फॉर्म्युला उलटा केला आहे, फिक्स कॉस्ट इक्वल टू ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट इन टू प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फिक्स कॉस्ट, आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट वेगवेगळ्या सिच्युएशन्सला काढावी लागते. तर पहिली सिच्युएशन काय की फिक्स कॉस्ट वाढली. आता फिक्स कॉस्ट वाढली म्हणजे आपल्याला आपला खर्च जास्त रिकवर करायचा आहे, म्हणजे तिकडे ब्रेक इव्हन पॉईंट पण वाढणार आपला. फिक्स कॉस्ट जर कमी झाली
तर आपल्याला कमी खर्च रिकवर करायचा आहे. म्हणजे तिकडे काय झालं, ब्रेक इव्हन पॉईंट तुमचं कमी झालं. ठीक आहे. आता त्याच्या ऑपोजिट आहे व्हेरिएबल कॉस्ट. आता नीट लक्ष द्या, व्हेरिएबल कॉस्ट जर कमी झाली तर नीट लक्ष द्या, व्हेरिएबल कॉस्ट कमी झाली तर ब्रेक इव्हन पण कमी होणार, कारण आपला व्हेरिएबलचा खर्च कमी होतो. व्हेरिएबलचा खर्च कमी झाला तर कॉन्ट्रीब्युशन वाढलं, कॉन्ट्रीब्युशन वाढलं म्हणजे ब्रेक इव्हन कमी झालं. आणि व्हेरिएबल कॉस्ट जर वाढली तर आपला ब्रेक इव्हन पॉईंट पण वाढतो, कारण व्हेरिएबल कॉस्ट वाढली म्हणजे खर्च पण वाढला. व्हेरिएबल कॉस्ट वाढली, खर्च वाढलं, कॉन्ट्रीब्युशन कमी झालं, ब्रेक इव्हन वाढलं. म्हणजे जर समजा फिक्स कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट वाढली तर ब्रेक इव्हन पॉईंट पण वाढतो, आणि दोन्हीपैकी कुठली जर कमी झाली तर ब्रेक इव्हन पॉईंट पण कमी होतं. आता त्याच्यामुळंच सेलिंग प्राईस आहे. सेलिंग प्राईस जर कमी झाली तर ब्रेक इव्हन वाढणार, सेलिंग प्राईस कमी झाली तर ब्रेक इव्हन वाढणार. कारण का, आपण जिकडे 100 रुपये समजा घेत होतो तर 90 रुपये घेतो, त्यामुळे ब्रेक इव्हन वाढला. आणि सेलिंग प्राईस वाढली तर ब्रेक इव्हन कमी झाला, कारण जिथे 100 घेत होतो तिकडे आता 110 घेतो, त्यामुळे ब्रेक इव्हन कमी होतो. आता त्याची इथे सेल्स म्हणजे क्वांटिटी म्हटलं आहे, सेल्स इन्क्रीजेस किंवा सेल्स डिक्रीजेस, म्हणजे इथे क्वांटिटी किंवा व्हॉल्यूम हे जर इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर ब्रेक इव्हन पॉईंटला काही फरक पडत नाही. तर इथे सेल्स किंवा सेल्स हे कशासाठी म्हटलं आहे, क्वांटिटी किंवा अमाऊंटसाठी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं ब्रेक इव्हन पॉईंटबद्दल. आता ब्रेक इव्हन पॉईंटच्या नंतर आपण करणार आहोत सेल्स रिक्वायर्ड. आता सेल्स रिक्वायर्डमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की जो फॉर्म्युला आहे त्याच्यात डिझायर प्रॉफिट किंवा टार्गेट प्रॉफिट याचं शेपूट ॲड करायचं. आता बघा, वी आर ऑल इंटरेस्टेड इन रॅदर अर्निंग प्रॉफिट देन रिकवरिंग इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला इन्व्हेस्टमेंटच फक्त रिकवर करणार आहोत का, आपल्याला प्रॉफिट पण कमवायचं आहे, आपल्याला घर चालवायचं आहे, तर आपल्याला प्रॉफिट हा कमवायलाच पाहिजे. तर प्रॉफिट कमवण्यासाठी आपण काय करतो, आधी आपण काय बघितलं, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर फिक्स कॉस्टमध्ये आपण काय करणार, टार्गेट प्रॉफिट ॲड करणार, टार्गेट किंवा डिझायर प्रॉफिट हे ॲड करणार, बाकीचा फॉर्म्युला ॲज इट इज आहे. तर फिक्स कॉस्ट प्लस डिझायर किंवा टार्गेट प्रॉफिट अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आणि दुसरं त्याच फॉर्म्युलाना पी व्ही रेशोनी डिवाइड करायचं, फिक्स कॉस्ट किंवा डिझायर टार्गेट प्रॉफिट डिवायडेड बाय प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ. ठीक आहे. तर हे सेल्स रिक्वायर्डचे फॉर्म्युले आहेत. आणि शेवटचा जो कॉन्सेप्ट आहे याच्यातला मार्जिन ऑफ सेफ्टी. आता मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की समजा माउंट एव्हरेस्ट जो गड आहे तो शेर्पा तेनसिंग चढला होता. आता त्याच्यावरती अजूनही काय डोंगर असतील, तर आपण त्याच्यावरती गेलो म्हणजे आपण किती त्याच्यावर गेलो तो मार्जिन ऑफ सेफ्टी आहे. तर मार्जिन ऑफ सेफ्टी इज द डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल सेल्स अँड द सेल्स ॲट ब्रेक इव्हन पॉईंट. म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंटला किती सेल करतो ते ॲक्च्युअल सेल्समधनं कमी करायचे. समजा ब्रेक इव्हन पॉईंट आपला 5,000 आहे, आपण 6,000 सेल केले तर 1,000 युनिट जास्त विकलेत. 5,000 विकले की आपण नो प्रॉफिट नो लॉस सिच्युएशन आहे, आपण आपली इन्व्हेस्टमेंट रिकवर करतो. समजा 6,000 विकले तर 1,000 आपल्याला जास्त मिळणार. तर हे जे 1,000 आहे हे काय आपलं मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स आहे. आणि तेच अमाऊंटच्या टर्म्समध्ये लिहिलं, मार्जिन ऑफ सेफ्टी अमाऊंट इक्वल टू ॲक्च्युअल टोटल सेल्स अमाऊंट मायनस ब्रेक इव्हन पॉईंट अमाऊंट. ठीक आहे. तर हे आपलं मार्जिनल कॉस्टिंगचं झालं. आणि शेवटचं आपण करूया स्टँडर्ड कॉस्टिंग. आता स्टँडर्ड कॉस्टिंग काय, डिफरंट कॉस्टिंग टेक्निक्स हॅव बीन डेव्हलप फॉर डिफरंट पर्पज. म्हणजे आपण बऱ्याच कॉस्टिंगच्या पद्धती बघितल्या आणि त्यांचे ऑब्जेक्ट पण वेगवेगळे. जसं आपण पहिल्या टर्ममध्ये मटेरियल बघितलं, कॉस्ट शीट बघितलं, रिकन्सिलेशन बघितलं, लेबर, ओव्हरहेड्स. नंतर या टर्ममध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट प्रोसेस, मार्जिनल कॉस्टिंग. तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण वेगवेगळी पद्धती अप्लाय केली. आता आपण आत्ता जी शिकणार आहोत ती स्टँडर्ड कॉस्टिंग आहे. द टेक्निक ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग हॅज बीन डेव्हलप टू हेल्प द मॅनेजमेंट इन कॉस्ट कंट्रोल. हे महत्त्वाचं आहे की त्याचा ऑब्जेक्ट काय, कॉस्टला कंट्रोल करायची. म्हणजे जास्त खर्च आपल्याला झाला नाही पाहिजे,
खर्चावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. तर हे मेन ऑब्जेक्ट आहे स्टँडर्ड कॉस्टिंगचं. त्याच्यानंतर द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅन बी कंट्रोल इफ द मॅनेजमेंट इज अवेअर ऑफ वॉट द कॉस्ट आउट टू बी बिफोर स्टार्टिंग द प्रोडक्शन. आता हा कंट्रोल कसा करणार? जर समजा मॅनेजमेंटला आधीपासूनच माहिती आहे की किती खर्च झाला पाहिजे, ही जर अमाऊंट मॅनेजमेंटला माहिती असेल तर मॅनेजमेंट खर्चावरती कंट्रोल करू शकतो. द टेक्निक ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग हेल्प्स द मॅनेजमेंट इन डिटरमाइनिंग इन ॲडव्हान्स द स्टँडर्ड कॉस्ट ऑर वॉट कॉस्ट आउट टू बी. तर हे आपल्याला ॲडव्हान्समध्ये कळतं की किती स्टँडर्ड कॉस्ट ठेवायला पाहिजे. हे जर आपण ॲडव्हान्समध्ये जर आपल्याला कळलं तर आपण त्या गोष्टी, पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. द स्टँडर्ड कॉस्टिंग इन स्टँडर्ड कॉस्टिंग फर्स्ट द स्टँडर्ड कॉस्ट आर सेटअप फॉर इच प्रॉडक्ट. म्हणजे प्रत्येक जे काय प्रॉडक्ट आपण बनवतो त्याची आपण एक स्टँडर्ड कॉस्ट किंवा स्टँडर्ड रेट आपण तो ठरवला जातो. देन ॲक्च्युअल कॉस्ट आर कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड कॉस्ट. त्याच्यानंतर काय होतं, एकदा स्टँडर्ड कॉस्ट ठरवल्यानंतर त्याच्यानंतर प्रोडक्शनची सुरुवात होते. आता प्रोडक्शनची सुरुवात झाल्यानंतर तिथे लागणारा खर्च येतो, तो ॲक्च्युअल कॉस्ट आहे. आपण अंदाज जो बांधला आहे तो स्टँडर्ड कॉस्ट आहे आणि ॲक्च्युअल जेव्हा प्रोडक्शन सुरू होतं त्यावेळेला जो खर्च येतो तो ॲक्च्युअल कॉस्ट आहे. मग या दोघांची कंपॅरिझन केली जाते. तर देन ॲक्च्युअल कॉस्ट आर कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड कॉस्ट अँड फायनली द डिफरन्स. याचा जो डिफरन्स असतो त्याला वरायन्स म्हणतो. द डिफरन्स वरायन्स बिटवीन द स्टँडर्ड अँड ॲक्च्युअल कॉस्ट इज ॲनालाइज. त्याच्यामुळे नंतर काय होतं की आपण स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल यामधला जो डिफरन्स येतो त्याला वरायन्स म्हणतो, त्याचं आपण ॲनालिसिस केलं जातं. द ऑब्जेक्ट ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग इज कंट्रोलिंग द कॉस्ट. हे महत्त्वाचं आहे की ऑब्जेक्ट काय, स्टँडर्ड कॉस्टिंगचं कॉस्ट कंट्रोल करणे. अँड वेन दे आर ॲक्च्युअली इन्कर्ड, म्हणजे कधी करणार, ज्या वेळेला ते ॲक्च्युअली इन्कर्ड होतात त्यावेळेला आपण त्याला कंट्रोल करतो. द प्रायमरी बेनिफिट ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग इज दॅट it allows for a comparison of difference between actual cost and standard cost. तर हा एक महत्त्वाचा बेनिफिट आहे स्टँडर्ड कॉस्टिंगचा की स्टँडर्ड कॉस्टिंग काय करतं की जो काय कंपॅरिझन आहे ते अलाव करतो. स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्टचं जे कंपॅरिझन आहे ते स्टँडर्ड कॉस्टिंगच्या टूलमुळे आपल्याला जमतं. ओके, त्याच्यानंतर आता आपण डेफिनेशन बघूया स्टँडर्ड कॉस्टिंग काय आहे. इथे काय म्हटलं आहे, द प्रिपेरेशन अँड यूज ऑफ स्टँडर्ड कॉस्ट, देअर कंपॅरिझन विथ ॲक्च्युअल कॉस्ट अँड द ॲनालिसिस ऑफ वरायन्स ॲज टू देअर कॉस्ट, कॉजेस अँड पॉईंट ऑफ इन्सिडन्स. म्हणजे त्याचा अर्थ काय, आपण जे काय त्याची प्रोसिजरने जे प्रिपेरेशन करतो ती प्रिपेरेशन पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्टचा यूज पण इन्व्हॉल्व आहे आणि त्याची कंपॅरिझन आपण ॲक्च्युअल कॉस्टशी करतो. आणि नंतर वरायन्स आपण त्याचा ॲनालिसिस करतो की जेणेकरून आपल्याला त्याचे कॉजेस कळतील आणि ते कुठल्या कुठल्या इन्सिडन्सला होतात तेही आपल्याला कळेल. त्याच्यानंतर आता स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे पर्टिक्युलर मटेरियलचं कॉस्ट किंवा लेबरचं कॉस्ट, असं डिफरंट ॲस्पेक्टचं जर कॉस्ट काढलं तर त्याला कॉस्ट म्हणतो. अ स्टँडर्ड कॉस्ट इज डिफाईन ॲज अ प्री डिटरमाइंड कॉस्ट, म्हणजे ॲडव्हान्समध्ये काढलेली कॉस्ट विच इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम मॅनेजमेंट स्टँडर्ड ऑफ एफिशियंट ऑपरेशन. म्हणजे मॅनेजमेंट काय म्हणतं की एवढ्या खर्चामध्ये तुम्ही जर आउटपुट बनवलं तर ते चांगलं आहे, तर तो किती खर्च असायला पाहिजे. मॅनेजमेंट स्टँडर्ड ऑफ एफिशियंट ऑपरेशन अँड रिलिव्हंट नेसेसरी एक्सपेंडिचर, म्हणजे त्याच्यात त्याला लागणारं एक्सपेंडिचर पण त्याच्यात इन्क्लुडेड आहे. ICWA लंडन हॅज डिफाईन्ड स्टँडर्ड कॉस्ट ॲज प्री डिटरमाइंड कॉस्ट बेस्ड ऑन टेक्निकल एस्टिमेट. म्हणजे या गोष्टी कशा कळतात, टेक्निकल एस्टिमेट जे आपण मटेरियलसाठी काढतो, म्हणजे आपण अंदाज बांधतो की किती किलो रॉ मटेरियल लागणार आहे किंवा किती माणसं लागणार आहेत, ओव्हरहेड्स किती लागणार आहे. तर हे कोण काढतं, इंजिनियर लोक काढतात. हे आपण कॉमर्सची लोक नाही काढू शकत. फॉर अ सिलेक्टेड पिरियड, म्हणजे एका पर्टिक्युलर पिरियडसाठी या गोष्टी किती लागणार आहे. अँड फॉर अ प्रिस्क्राईब सेट ऑफ वर्किंग कंडिशन्स, म्हणजे कोणतं प्रॉडक्ट बनवायचं आहे त्याच्यासाठी किती मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स लागणार याचं एस्टिमेट म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट. एस्टिमेट ऑफ व्हॉट कॉस्ट शुड बी, म्हणजे थोडक्यात काय
किती कॉस्ट असायला पाहिजे त्याचं एस्टिमेट म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट. त्याच्यानंतर स्टँडर्ड कॉस्ट वर्सेस हिस्टॉरिकल कॉस्ट. आता हिस्टॉरिकल कॉस्ट काय असतं, जो खर्च आपण समजा आधीच्या प्रोडक्शनला आपण कॅल्क्युलेट केला, आणि स्टँडर्ड म्हणजे काय, तेवढं असायला पाहिजे. एक आपण म्हणतो ना की साधारण एखादं प्रॉडक्ट एवढ्या एवढ्या खर्चामध्ये जर बनलं तर ते योग्य आहे, योग्य प्रमाणे, तर ते म्हणजे स्टँडर्ड. आणि हिस्टॉरिकल म्हणजे काय, मागच्या प्रोडक्शनच्या वेळेला आपल्याला किती, की हिस्ट्री, मागच्या प्रोडक्शनला आपल्याला किती खर्च आला, तर त्याला आपण म्हणतो हिस्टॉरिकल कॉस्ट. कॉस्ट आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ टाईम इन टू हिस्टॉरिकल कॉस्ट अँड प्री डिटरमाइंड कॉस्ट. म्हणजे या टाईमवरती अवलंबून आहेत हिस्टॉरिकल कॉस्ट आणि प्री डिटरमाइंड कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट मीन्स द ॲक्च्युअल कॉस्ट इनकर्ड इन पास्ट इन रिस्पेक्ट ऑफ अ जॉब, अ प्रोसेस और अ प्रॉडक्ट. म्हणजे आधी आपल्याला किती खर्च आला एखादा जॉब करायला किंवा एखादी प्रोसेस करायला किंवा प्रॉडक्ट बनवायला, आपल्याला किती खर्च आला, त्याला आपण काय म्हणतो, हिस्टॉरिकल कॉस्ट. तर हिस्टॉरिकल कॉस्ट आर द कॉस्ट ऑफ अ प्रॉडक्ट ऑलरेडी प्रोड्यूस, म्हणजे जे आधीपासून बनलं गेलं आहे, और अ जॉब ऑलरेडी कम्प्लिटेड, म्हणजे एखादा जॉब जो आधीपासून पूर्ण झालेला आहे, किंवा एखादी सर्व्हिस जी आधीपासून दिलेली आहे. तर प्री डिटरमाइंड कॉस्ट ऑन अदर हँड, तर प्री डिटरमाइंड कॉस्ट म्हणजे आपल्या स्टँडर्ड कॉस्ट, त्याचा अर्थ काय होतो, आर कॉस्ट कॉम्प्युटेड इन ॲडव्हान्स, म्हणजे या इमॅजिनरी अमाऊंट आहेत किंवा एस्टिमेट्स आहेत जे आपण ॲडव्हान्समध्ये कॅल्क्युलेट करतो, और ॲडव्हान्समेंट ऑफ प्रोडक्शन और कमेन्समेंट ऑफ जॉब. एक्झाम्पल त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड कॉस्ट, एस्टिमेटेड कॉस्ट किंवा प्री डिटरमाइंड कॉस्ट, म्हणजे या अंदाजपंचे आपण कॅल्क्युलेट केलेल्या कॉस्ट आहेत. त्याच्यानंतर आता पुढचं काय असतं, तर या सगळ्या गोष्टी कुठे असतात, स्टँडर्ड कॉस्ट कार्डमध्ये असतात. तर स्टँडर्ड कॉस्ट कार्ड कंटेन्स क्वांटिटी रिक्वायर्ड, त्याच्यात काय, किती क्वांटिटी आपल्याला पाहिजे आणि किती कॉस्ट पाहिजे, कशासाठी, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्सला किती खर्च लागायला पाहिजे एक युनिटसाठी, या तिन्ही गोष्टी स्टँडर्ड कॉस्ट कार्डमध्ये असतात. आता पुढचा पॉईंट आहे कॉस्ट वरायन्स. जनरली द ॲक्च्युअल परफॉर्मन्स इज नॉट इक्वल टू द स्टँडर्ड सेट, म्हणजे आपला जो ॲक्च्युअल परफॉर्मन्स असतो आयदर कमी असतो किंवा जास्त असतो, बहुतेक करून तो इक्वल नसतो. द डेव्हिएशन म्हणजे डिफरन्स, द डेव्हिएशन ऑफ द ॲक्च्युअल परफॉर्मन्स फ्रॉम द स्टँडर्ड इज कॉल्ड वरायन्स, म्हणजे या दोघांमधला जो फरक आहे त्याला आपण वरायन्स म्हणतो. अ वरायन्स इज द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड प्री डिटरमाइंड कॉस्ट अँड ॲक्च्युअल कॉस्ट ड्युरिंग अ गिवन पिरियड. म्हणजे स्टँडर्ड किंवा प्री डिटरमाइन आणि ॲक्च्युअल कॉस्ट याच्यातला जो फरक असतो त्याला आपण काय म्हणतो, वरायन्स. तर ICMA हॅज डिफाईन कॉस्ट वरायन्स ॲज द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड कॉस्ट अँड द कम्पेरेबल ॲक्च्युअल कॉस्ट ड्युरिंग अ पिरियड. म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट याच्यातला जो डिफरन्स आहे तर त्याला आपण काय म्हणतो, वरायन्स. आणि त्याचं जे ॲनालिसिस केलं जातं, दिस ॲनालिसिस इज कॉल्ड वरायन्स ॲनालिसिस. तर याच्या ॲनालिसिसला आपण काय म्हणतो, वरायन्स ॲनालिसिस. अ वरायन्स मे बी फेवरेबल ऑर अनफेवरेबल, म्हणजे ते फेवरेबल म्हणजे चांगला असू शकतो किंवा अनफेवरेबल म्हणजे खराब असू शकतो. अनफेवरेबलला आपण ॲडवर्स पण म्हणतो. तर आता वेन ॲक्च्युअल परफॉर्मन्स इज बेटर दॅन द स्टँडर्ड, जेव्हा ॲक्च्युअल परफॉर्मन्स हा स्टँडर्डपेक्षा चांगला आहे त्याला फेवरेबल म्हणणार, आणि त्या उलट किंवा ॲक्च्युअल कॉस्ट ही कमी आहे, स्टँडर्डपेक्षा ॲक्च्युअल कॉस्ट कमी आहे तर त्याला फेवरेबल म्हणणार. आणि त्याच्या उलट जर समजा ॲक्च्युअल परफॉर्मन्स हा स्टँडर्डपेक्षा कमी आहे, ॲक्च्युअल जर कमी आहे तर ॲडवर्स, किंवा ॲक्च्युअल कॉस्ट जास्त आहे, ॲक्च्युअल कॉस्ट स्टँडर्डपेक्षा जास्त आहे तर त्याला अनफेवरेबल किंवा ॲडवर्स म्हणणार. आता
जे आपण जे बेसिक प्रकार शिकलो त्याच्यात मटेरियल व्हरायन्स होतं. तर मटेरियल व्हरायन्समध्ये 3 व्हरायन्स शिकलो, म्हणजे युसेज, त्याच्यानंतर प्राईस, युसेज, प्राईस आणि कॉस्ट. आता आपण एक एक शिकूया. तर युसेजमध्ये काय, मटेरियल युसेज व्हरायन्स. तर मटेरियल युसेज व्हरायन्स इज दॅट पोर्शन ऑफ द मटेरियल कॉस्ट. आता युसेज आणि प्राईस हे मटेरियल कॉस्टचे 2 भाग आहेत. युसेज आणि प्राईस मटेरियल कॉस्टचे 2 पार्ट आहेत. म्हणून इथे काय म्हटलं आहे, पोर्शन ऑफ द मटेरियल कॉस्ट व्हरायन्स विच इज ड्यू टू difference between standard quantity specified for the actual output and actual quantity. म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी आणि ॲक्च्युअल क्वांटिटीचा फरक. तर हे कॅल्क्युलेट कसं केलं जातं, आपण स्टँडर्ड क्वांटिटीमधनं ॲक्च्युअल क्वांटिटी मायनस करतो आणि त्याला स्टँडर्ड प्राईजनी मल्टिप्लाय करतो. तर कॉम्प्युटेशन बघा, इथे परत म्हटलं आहे, बिंग अ क्वांटिटी व्हरायन्स. तर क्वांटिटी व्हरायन्स इट इज कॉम्प्युटेड इन द फॉलोइंग मॅनर. कसं काढतो, स्टँडर्ड क्वांटिटी आणि ॲक्च्युअल क्वांटिटीचा फरक घेतो, त्या फरकाला स्टँडर्ड प्राईजनी मल्टिप्लाय करतो, म्हणजे आपल्याला काय मिळतं, मटेरियल युसेज व्हरायन्स. आता त्याचं इंटरप्रिटेशन, आता मटेरियल युसेज व्हरायन्स इज सेड टू बी फेवरेबल. आता फेवरेबल किती, जेव्हा ॲक्च्युअल कमी आहे, ॲक्च्युअल कमी आहे स्टँडर्डपेक्षा, स्टँडर्ड जास्त आहे आणि ॲक्च्युअल कमी आहे, तर ते फेवरेबल. आणि उलटं कसं, ॲक्च्युअल जास्त आहे स्टँडर्ड कमी आहे, ॲक्च्युअल जास्त स्टँडर्ड कमी, तर त्याला ॲडव्हर्स म्हणणार. आता त्याच्यानंतर दुसरं मटेरियल प्राईस व्हरायन्स. आता प्राईस नावावरूनच कळतं की प्राईसचा डिफरन्स आहे. मटेरियल प्राईस व्हरायन्स इज दॅट पोर्शन ऑफ द मटेरियल कॉस्ट. परत हा मटेरियल कॉस्टचाच हिस्सा आहे, विच इज ड्यू टू डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड प्राईस स्पेसिफाईड फॉर ॲक्च्युअल आउटपुट अँड द ॲक्च्युअल प्राईस पेड. म्हणजे स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल प्राईसचा डिफरन्स आहे. द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड प्राईस अँड ॲक्च्युअल प्राईस इज मल्टिप्लाइड बाय द ॲक्च्युअल क्वांटिटी. इथे आपण काय करतो, स्टँडर्ड प्राईस आणि ॲक्च्युअल प्राईसचा जो डिफरन्स आहे त्याला आपण ॲक्च्युअल क्वांटिटीनी मल्टिप्लाय करतो. परत त्याचं इंटरप्रिटेशन कसं आहे, समजा ॲक्च्युअल प्राईस कमी आहे, स्टँडर्ड प्राईस जास्त आहे, ॲक्च्युअल प्राईस कमी, स्टँडर्ड प्राईस जास्त, तर फेवरेबल. ॲक्च्युअल प्राईस जास्त, स्टँडर्ड प्राईस कमी, ॲक्च्युअल प्राईस जास्त, स्टँडर्ड प्राईस कमी, तर ॲडव्हर्स. त्याच्यानंतर पुढचं मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. आता मटेरियल कॉस्ट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की तिथे मल्टिप्लिकेशन होतं, स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट, ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राईस म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट. तर आता मटेरियल कॉस्ट व्हरायन्स इज द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड कॉस्ट ऑफ मटेरियल स्पेसिफाईड फॉर द आउटपुट अचिव्ड अँड द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल यूज. तर स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट या दोघांमधला फरक म्हणजे मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. आता कॉम्प्युटेशन कसं आहे, दिस इज अ टोटल कॉस्ट व्हरायन्स अँड हेन्स कॉम्प्युटेड ॲज फॉलो. स्टँडर्ड कॉस्ट फॉर स्टँडर्ड क्वांटिटी, ॲक्च्युअल कॉस्ट फॉर ॲक्च्युअल क्वांटिटी. तर SQ इंटू SP मायनस AQ इंटू AP. आता त्याचं इंटरप्रिटेशन, मटेरियल कॉस्ट कधी फेवरेबल असणार, जेव्हा ॲक्च्युअल कॉस्ट कमी आहे स्टँडर्ड कॉस्टपेक्षा, तेव्हा ते फेवरेबल आहे. आणि ॲक्च्युअल कॉस्ट जास्त आहे, स्टँडर्ड कॉस्ट कमी आहे, त्याला ॲडव्हर्स म्हणणार. आता शेवटला आपण व्हेरिफिकेशन करतो की मटेरियल कॉस्ट व्हरायन्स कॅल्क्युलेट कसं करतो, की युसेज व्हरायन्स आणि प्राईस व्हरायन्स या दोघातली जी टोटल आहे की मटेरियल कॉस्ट व्हरायन्स एवढी यायला पाहिजे. ती जर आली तर आपलं उत्तर बरोबर आहे, नाहीतर चुकीचं आहे. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. तर हे एवढं, आणि मनन आणि शेट करा, माझी लेक्चर्स बघा, तर तुम्हाला पास होऊ शकता चांगल्या मार्क्सने. तर सगळ्यांकडनं पैकीच्या पैकी मार्क्सची अपेक्षा आहे. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. Thank you. ओके, वेलकम.